Hello, hello. Hello everyone. चला आले का सर्वजण? चला एक काम करूया आधी. सर्वजण आपापला व्हिडिओ ऑन करतील. सर्वजण आपापला व्हिडिओ ऑन करतील आणि मला प्रॉपर अरेंजमेंट मध्ये लेक्चर पाहताना बसलेलं दिसलं पाहिजे. प्रॉपर अरेंजमेंट मध्ये, राईट? प्रॉपर अरेंजमेंट मध्ये. आणि आपल्याकडे कंपास असला पाहिजे. नेसेसरी गोष्ट काय आहे? आपल्याकडे कंपास असला पाहिजे. आज कन्स्ट्रक्शन पाहायचंय. सो एव्हरीवन, कम ऑन एव्हरीवन. व्हेरी गुड. सुषमा, संजोत. चला कॅमेरे सर्वांनी ऑन करा. कॅमेरे सर्वांनी ऑन करा. जगदीश. ओके, व्हेरी गुड. चला, सर्वांकडे कंपास आहे का? सर्वांकडे कंपास आहे? यस. ओके, व्हेरी गुड. चला आता सुरू करूया लेक्चर. तुम्ही कॅमेरा ऑफ करू शकता. आता कॅमेरा ऑफ करू शकता तुम्ही, कारण नेटचा पण प्रॉब्लेम असते. मी असंच केव्हा कॅमेरा ऑन करायला लावणार, त्याच्यामुळे प्रॉपर अरेंजमेंट मध्ये लेक्चर पाहिजे मला. प्रॉपर अरेंजमेंट मध्ये सर्व बसलेले पाहिजेत विथ नोटबुक, पेन, बुक, राईट? मी केव्हा पण मध्ये असंच कॅमेरा ऑन करायला लावणार. ओके, लेट्स सी how to draw the parallel lines to the given lines. आपल्याला आधी पॅरलल लाईनची डेफिनेशन पाहिली. चला प्रत्येकाला पॅरलल लाईनची डेफिनेशन आधी पाहिजे. चला प्रत्येकानं माझ्यासोबत म्हणायचंय. काय म्हणायचंय? पॅरलल लाईन कशाला मला म्हणायचं? द टू लाईन्स इन अ सेम प्लेन. कम ऑन एव्हरीवन. टू लाईन्स इन अ सेम प्लेन which do not intersect each other, right? Which do not intersect each other are called as parallel line. आणि या दोन पॅरलल लाईनला द लाईन इंटरसेक्टिंग द टू लाईन्स ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट इज नोन ऍज, चला रिव्हिजन सर्व आपल्याकडे पाहिजे, ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड, राईट? त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल मेक्स टोटल हाऊ मेनी अँगल्स? 8 अँगल्स. बरोबर आहे? मग या 8 अँगल्सला आपण डिवाइड केलं कोणत्या कोणत्या अँगल मध्ये? करस्पॉन्डिंग अँगल. चला सर्वांनी सांगायचं मला. करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, देन अल्टरनेट अँगल, देन अल्टरनेट अँगल, and then इंटेरियर अँगल. व्हेरी गुड. ठीक आहे बा. मग या अँगल मध्ये डिवाइड केल्यानंतर आपण पाहिलेलं आहे
की करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल पाहिलं. मग आता पॅरलल लाईन साठी बघा, पॅरलल लाईन साठी करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? पॅरलल लाईन साठी करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रंट. व्हेरी गुड. अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रंट. कोणासाठी? पॅरलल लाईन साठी. पॅरलल लाईन साठी, बरोबर आहे, पॅरलल लाईन साठी. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. राईट. सप्लिमेंटरी म्हणजे काय असतं रे? समेशन, त्या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे? सप्लिमेंटरी म्हणजेच त्या दोघांची ऍडिशन 180 आली पाहिजे. हे एवढं सर्व आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आता आपण लास्टचा पार्ट पाहणार आहोत, हाऊ टू ड्रॉ द पॅरलल लाईन इन टू द गिवन लाईन. देर आर टू मेथड्स. There are two methods to draw the parallel line. दोन मेथड आहेत, 1 by 1 आहेत. आता तुमच्याकडे कंपास आहे, याला काय म्हणतात सांगा? याला म्हणतात सेट स्क्वेअर ए आणि याला म्हणतात सेट स्क्वेअर बी. बघा आता कन्स्ट्रक्शन कसं करायचंय. ओके. मला माहिती आहे कन्स्ट्रक्शन जर असं फिजिकल क्लास जर असता तर आपल्याला जास्त समजलं असतं, मी डायरेक्टली असं केलेलं. पण आपण इथे पण समजून घेऊया, तुम्हाला समजल्याशिवाय पुढेच जायचं नाही. ओके. बर, आपल्याला एक लाईन दिली, पहा लक्ष द्या. आपल्याला एक लाईन दिली आणि या लाईनला पॅरलल लाईन काढा म्हटलंय आपल्याला. या लाईनला पॅरलल लाईन काढा म्हणलंय टू द गिवन लाईन थ्रू अ पॉइंट आउटसाइड द गिवन लाईन. याच्यापेक्षा एक इथे पॉइंट आहे आणि या पॉइंटला मधून जाणारी पॅरलल लाईन. आता आपल्याला वाटतं सहज आहे, हे जर स्ट्रेट आडवी लाईन असेल तर याला पण अशी आडवी लाईन मारायची स्केलनं, पॅरलल येतात ऑटोमॅटिक, असं एक वाटतं आपल्याला, बरोबर आहे. पण ती एक्झॅक्ट येईल का नाही, का गॅरंटी नसते. म्हणून आपण कन्स्ट्रक्शनच्या मेथड वापरणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल या लाईन मधून पॅरलल लाईन गेली पाहिजे. मग मी काय करणार बघा, की जो एक सेट स्क्वेअर आहे त्याच्या या साईडला हा पॉइंट ठेवणार आणि खालचं बरोबर असं अलाइन झालं पाहिजे. मी बघा परत स्टेप सांगतो, रिपीट करून घेतो तुमच्याकडून. असा एक सेट स्क्वेअर ठेवणार, त्याच्या इथे हा पॉइंट आला पाहिजे आणि हे खाली बरोबर लाईन वरती आलं पाहिजे हे, राईट. आणि मग काय करणार, सेट स्क्वेअरचा दुसरा जो आहे जो की 45 डिग्री असतो, हा 30-60 असतो, हा 45 असतो. सो त्याचं काय करणार मी, की त्याला उलट्या इथे एक त्याची साईड याला लागून ठेवणार अशी. त्याला एक अशी साईड लागून ठेवली तर दुसरी ऑटोमॅटिकली अशी येणार. अशा पद्धतीने ठेवलं की मग इथून लाईन ड्रॉ करायची, इथून लाईन ड्रॉ करायची. मग काय करणार, इथून लाईन ड्रॉ केली की आता मी हे सेट स्क्वेअर काढणार आणि याला असंच पुढे एक्सटेंड करणार. बघा आता 1 by 1 आपण करूया. चला बरं, सेट स्क्वेअर आहेत का दोन्ही सर्वांकडे? कंपास आहे ना? कंपास नाही त्यांनी परत अरेंज करून घ्या. आता लक्ष द्या जर कोणाकडे नसेल तर. ओके, ठीक आहे. कंपास लागतो आपल्याला आता 8, 9, 10 3 स्टँडर्ड लागणार आहे. त्याच्यामुळे घ्यायचा आणि व्यवस्थित वापरायचा, हरपायचा नाही, कुठे टाकून नाही द्यायचा, परत पुढच्या वर्षी लगेच पप्पाला मागायचं नाही. आता घ्यायचा, नसेल तर, असेल तर ठीक आहे, आणि पूर्ण 3 वर्ष वापरायचा, मी सांगायलो आधीच, ठीक आहे. म्हणजे मला 9वी मध्ये कोणी म्हणलं नाही पाहिजे की माझ्याकडे कंपास नाही म्हणून, कारण सर्वजणांनी 8वीला घेणार आणि तोच 9वीला ठेवणार. ओके, ठीक आहे. तर चला एक लाईन ड्रॉ करा. आधी हे टाका, हेडिंग टाका, हेडिंग टाका आणि हे कन्स्ट्रक्शनचं नाव द्या आणि मेथड 1 लिहा. हेडिंग टाका, कन्स्ट्रक्शन हे लिहा आणि मेथड 1 लिहा.
हा चला, झालं का? हेडिंग टाकली. हेडिंग टाकली का सांगा मला इथपर्यंत. इथपर्यंत झालं की सांगा मला डन म्हणून. ठीक आहे, डन, व्हेरी गुड. चलो, तर आता काय करायचंय पहा, इथल्या स्टेप ऑफ कन्स्ट्रक्शन आपण फॉलो करायचंय. लिहायचं नाही आपल्याला, फक्त काढायचं असतंय. सो ड्रॉ द लाईन यल. एक लाईन ड्रॉ करा, असा वर अंतर ठेवा आणि ड्रॉ द लाईन यल. चलो एव्हरीवन, माझ्यासोबत स्टेप कंप्लीट करायचा, प्रत्येक स्टेप. राईट, पहिली स्टेप आहे ड्रॉ द लाईन यल. इथे एक अशी लाईन ड्रॉ केली मी, यल. चलो स्टेप 1 कंप्लीट करना है हमें. डन. ही एक लाईन घेतली आपण यल. स्टेप 1 कंप्लीट झाले की यस म्हणून पाठवायचं मला. कंप्लीट स्टेप झाले की यस म्हणून पाठवायचं. स्टेप कंप्लीट झाली की यस म्हणून पाठवायचं मला. बघा, 3 जणांच्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत आतापर्यंत. 4, 5. जेवढे स्टुडंट आहेत तेवढे असले पाहिजेत आपल्याकडे. राईट, व्हेरी गुड. ओके, पहिली स्टेप कंप्लीट, ड्रॉ द लाईन यल. ओके, आता काय करायचं, या यल लाईनला आपल्याला पॅरलल लाईन काढायचे एका बाहेरच्या पॉइंट पासून. सो टेक अ पॉइंट पी ऍट आउटसाइड लाईन यल. तर या यल लाईनच्या वर थोड्या अंतरावर पी पॉइंट घ्या. थोड्या अंतरावर, थोड्या अंतरावर पी पॉइंट घ्या. घेतला. यस, व्हेरी गुड. नाव ऍज शोन इन फिगर, पहा, पहिला स्क्वेअर सेट अशा पद्धतीने ठेवा. इथे डायग्राम मध्ये दाखवलाय तसा. हे बरोबर अलाइन झाली पाहिजे. ही जी साइड आहे ते बरोबर या लाईन वरती आली पाहिजे अशी. बरोबर आहे. पहिला सेट स्क्वेअर असा ठेवायचा आहे आणि दुसरा सेट स्क्वेअर असा ठेवायचा आहे, बरोबर दाखवलेल्या प्रमाणे. जशी डायग्राम मध्ये दाखवलंय तसं ठेवायचं इथे. आणि इथे ठेवल्यानंतर इथून लाईन ड्रॉ करायची अशी. इथून याच्या एज वरून अशी लाईन ड्रॉ करायची. यस, लाईन ड्रॉ केली का बघा. ही स्टेप झाली की मला पाठवा परत. दिस लाईन.
बघा सेट स्क्वेअर ठेवताना गडबड नका करू, व्यवस्थित अलाइन. हीच स्टेप जराशी अवघड म्हणजे थोडीशी केअरफुली करायची स्टेप आहे ही, राईट. बरोबर सेट स्क्वेअर या लाईनच्या याच्यामध्ये ठेवायचा, हा इथे असा चिटकून याला असा ठेवायचा आणि इथं पॉइंट असायला पाहिजे तुमचा. तर या पॉइंटच्या असं या एजच्या अलॉंग अशी लाईन ड्रॉ करायची. आता हे दोन्ही सेट स्क्वेअर काढून टाका, हे दोन्ही सेट स्क्वेअर काढून टाका. तुमच्याकडे अशी एक लाईन राहील आणि अशी एक लाईन राहील. आणि या लाईन ही झाली एम, ही झाली लाईन एल. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एल. या लाईनला जर नाव दिलं मी लाईन एम, हा पॉइंट आपला पी. सो आय कॅन से दॅट दिस लाईन एम इज पॅरलल टू लाईन एल, राईट. लाईन पॅरलल एम टू पॅरलल लाईन एल. यस, कंप्लीट झालं का बघा बरं हे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं का. ओके, पहा बऱ्याच जणांचं कंप्लीट झालंय. तरी पण कोणाला जर अडचण असेल तर मी रिपीट स्टेप करतोय. कोणत्या स्टेप मध्ये अडचण आहे सांगितलं तर मी ती स्टेप सांगू शकतो डबल. सेकंड स्टेप काय सिंपल. ही जर लाईन ड्रॉ केली, तर इथे कोणत्याही बाहेर इथे एक पॉइंट घ्यायचा पी, किती अंतरावर, आणि आपल्याला त्या पी लाईन मधून पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ऍक्च्युली या दोन स्टेप नाही आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये, फक्त एवढी स्टेप आहे बघा. हे काय कन्स्ट्रक्शनची फक्त एवढी महत्वाची स्टेप आहे. काय आहे स्टेप. आधी एक लाईन ड्रॉ करा आणि बाहेर एक आउटसाइड पॉइंट घ्या पी. बाहेर आउटसाइड एक पॉइंट घ्या पी. आता तुमच्याकडे दोन स्क्वेअर सेट आहेत का. पहिल्यांदा दोन सेट स्क्वेअर आहेत ना, राईट. तर त्या दोन सेट स्क्वेअर पैकी एक जो सेट स्क्वेअर आहे असा मोठा, तो बघा त्याची एक साइड अशी खाली ठेवा आणि दुसरी साइड अशी इथे ठेवा अशी. आणि तुमचा पॉइंट इथे आला पाहिजे. इथे कुठेही आला पाहिजे, इथे या एज वरती आला पाहिजे तुमचा पॉइंट, या एज वरती कुठे पण. बरोबर आहे. बघा बरं, या एज वरती समजा इथं आला पॉइंट, इथं आला. हा सेट स्क्वेअर मी आधी असा ठेवला बघा, सेट स्क्वेअर असा ठेवला, इथे पॉइंट आला. आता काय करायचं, या पॉइंट पी च्या अशा इथून एक असा सेट स्क्वेअर ठेवायचा असा. बघ बरं साक्षी, इथून ठेवला की याच्यामध्ये असा एक स्क्वेअर सेट ठेवायचा आहे. आणि असा स्क्वेअर सेट ठेवल्यानंतर ही जी लाईन इथून ड्रॉ करायची, अशी स्केलनं जशी लाईन मारतो का नाही आपण, तशी इथं लाईन ड्रॉ करायची. इथे जसं दाखवलंय त्याच पद्धतीने तुमचे स्क्वेअर सेट ठेवायचे, बाकी काही नाही. समजायलंय का बघा बरं. हे जे डायग्राम आहे, राईट. सानिका, साक्षी, संचिता क्लिअर आहे का बघा बरं एकदा. आता समजलंय का काही. यस, ओके. आपल्याला अजून करायचंय, अजून पुढे प्रॉब्लेम मध्ये अजून काही अडचण असेल तर क्लिअर होईल. ओके, नो प्रॉब्लेम. दिस इज अ मेथड 1, राईट. सो दिस इज अवर मेथड 1. ओके.
ठीक आहे. ओके, पहा लक्ष द्या आता. मेथड 2 बघा. मेथड 2 मध्येच कन्स्ट्रक्शन 2 पण आहे. हीच मेथड या कन्स्ट्रक्शन 2 ला पण वापरायचे. या दोन्ही मेथड एकच आहेत. आपण बघा लक्ष द्या. व्यवस्थित ही मेथड समजा, हे बाकीचं तुम्हाला हे लगेच समजेल. आता सेट स्क्वेअरचा वापर करायचा नाही. आता आपल्याला सेट स्क्वेअरचा वापर करायचा नाही. आपल्याला आता पण तेच करायचंय. काय करायचंय, एक लाईन दिली आपल्याला, लाईन एल. आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक लाईन दिली, लाईन एल. तर या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. या लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. आपल्याकडे इथे एक पॉइंट दिलाय पी. तर या पॉइंट पी मधून पॅरलल लाईन कशी करायची बघा. पहिली स्टेप, ड्रॉ द लाईन अँड टेक अ पॉइंट पी. इथं घेतलाय बघा, एक लाईन ड्रॉ केली, त्याला पॅरलल काढायचं, या पी मधून घेतलं. मग मी काय करणार, या पी ला पी मधून इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. पी पासून इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर परत कसा ड्रॉ करायचा, सेट स्क्वेअरने. एक सेट स्क्वेअर असा इथे ठेवायचा, बरोबर परपेंडिक्युलर येणार. ही लाईन इथे आणि याच्या अलॉंग लाईन मारायची. बघा सेट स्क्वेअरने परपेंडिक्युलर कसं ड्रॉ करतात, एकतर प्रोटेक्टरने ड्रॉ करतात असं, किंवा दुसरी मेथड आहे सेट स्क्वेअर. तुमच्याकडे सेट स्क्वेअर आहे का नाही, मग त्याची एक साइड बरोबर अशी येऊ द्या याच्यावरती, या पी पॉइंटला अशी, आणि दुसरी साइड बरोबर अशी येऊ द्या या लाईन वरती. मग इथून जर लाईन जर मी अशा प्रकारे लाईन जर ड्रॉ केली तर ती परपेंडिक्युलर लाईन असणार. ही लाईन कशी असणार, परपेंडिक्युलर. ओके, बघा अशी अशी राईट, ही लाईन परपेंडिक्युलर असणार. ओके, मग आता या पी लाईन पासून परपेंडिक्युलर काढायचंय. मग मी काय करणार बघा, की इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. आता याच लाईन वरती अजून थोडं पुढे एक नवीन पॉइंट घेणार, एन. एन पॉइंट घेणार, याच लाईन वरती एक नवीन पॉइंट घेणार एन, आणि तिथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार. तिथून एक काय करणार मी, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार. बरोबर आहे. सो इथून एक परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन कशी ड्रॉ करायची, परत एकदा, सेट स्क्वेअरने किंवा प्रोटेक्टरने. डायरेक्ट स्केलना अशी परपेंडिक्युलर मारायची नाही. ठीक आहे. मग आता मी काय केलं, ड्रॉ द सेगमेंट क्यू परपेंडिक्युलर टू द लाईन एल सच दॅट एन क्यू इज इक्वल टू एम पी. आता या लाईन वरती एवढाच डिस्टन्स घ्यायचा, एम पासून पी पर्यंत. बघा हा डिस्टन्स कुठून घ्यायचा, एम पासून पी पर्यंत, आणि इथे त्याच अंतरावर क्यू मार्क करायचं. त्याच अंतरावर क्यू मार्क करायचं. त्याच अंतरावर क्यू मार्क करायचं, आणि पी आणि क्यू मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. आता किती जणाला समजलंय मला फक्त येस आणि नो मध्ये सांगा. मला तर जास्तीत जास्त नोच पाहिजेत, कारण असं सांगितल्यावर समजणार नाही मला पण माहितीये. पण तरी पण कोणाला समजलंय का सांग, कळू द्या मला. काही हरकत नाही, मी तुम्हाला समजल्याशिवाय पुढे जाणार नाही, पक्का आहे एवढं. फक्त मला किती जणाला, एखाद्याला समजलंय का, किंवा मला अजून किती डेप्थ मध्ये जावं लागेल हे कळतं मला. बर, मग चला आपण काय करूया, आता कन्स्ट्रक्टच करूया वन स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चला मेथड 2 टाका. मेथड 2 टाका. मेथड 2 टाका. चलो आता सर्वजण करायचे, आपल्याला समजणार, हे पण समजणार. मेथड 2 टाका. मेथड 2 टाकलात. ओके, चला पहिली स्टेप, एक लाईन एल ड्रॉ करा. पहिली स्टेप, एक लाईन एल ड्रॉ करा. चला अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करा. चला झालं का बघा बरं सर्वांचं. यस आणि नो मध्ये सांगायचं मला. ड्रॉ द लाईन एल. एक लाईन एल ड्रॉ केली.
केली का बघा बरं सर्वांनी लाईन ड्रॉ. यस. ओके, व्हेरी गुड. आता त्याच्या आउटसाइड एक पॉइंट पी घ्या. त्याच्या आउटसाइड एक पॉइंट पी घ्या. त्याच्या आउटसाइड एक पॉइंट पी घ्या. आता त्याच्यानंतर बघा पी पॉइंट घेतला. आता पी पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं, या लाईनला परपेंडिक्युलर. कसं करणार सांगा मला. पी पासून आपल्याला या लाईनला अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. कशी करणार. डायरेक्ट स्केल न ओढणार का असं. कसं करणार. पी पासून इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचं. कसं करणार सांगा मला. मी काय करणार. इथे एक सेट स्क्वेअर ठेवणार बघा. इथे एक असा आणि असा असा सेट स्क्वेअर ठेवणार. ठेवला का बघा बरं. आणि अशी लाईन ड्रॉ करणार. या सेट स्क्वेअरच्या मदतीने अशी एक्झॅक्ट लाईन ड्रॉ करणार, जे की ऑटोमॅटिकली परपेंडिक्युलर असणार. या स्टेपला आलात का बघा बरं. राईट. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय आहे पहा. इथेपर्यंत आलेत सर्वजण. आता नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. या लाईन वरती एक पुढे पॉइंट घ्या एन. इथे एक पॉइंट घ्या एन आणि इथून परत परपेंडिक्युलर ड्रॉन करा. आपल्याला इथं परपेंडिक्युलर सेट स्क्वेअर न काढता येतं किंवा प्रोटेक्टरच्या मदतीने पण काढता येतं. आता इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. इथून अशी करा बरं ही स्टेप. एन पॉइंट घ्या. किती थोड्या अंतरावर घ्या, काही फिक्स अंतर नाही. आणि त्याच्यावरून अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. राईट. झाली का बघा बरं ही स्टेप सर्वांची. इथून एन पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली का तुम्ही. ओके. आता दुसरं काम काय आहे बघा. इथे आपल्याला हा पॉइंट यम आहे. तर एवढा डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचा. आपल्याला कंपास मध्ये केवढा डिस्टन्स कसा घ्यायचा माहितीये का तुम्हाला. यम ला कंपासचं पॉइंट ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक पी ला ठेवायचं. एवढा डिस्टन्स घ्या. एवढा डिस्टन्स घ्या कंपास मध्ये तुमच्या. यम ला एक पॉइंट आणि पी ला एक पॉइंट. यम ला एक पॉइंट आणि पी ला एक पॉइंट ठेवलात का. कंपास मध्ये अंतर घेतलात तेवढाच अंतर. आता तो पॉइंट एन ला ठेवा आणि इथे अंतर घ्या. तेवढाच अंतर म्हणजे जेवढा एम पी अंतर आहे तेवढा एन क्यू अंतर असला पाहिजे. जेवढा अंतर आहे तेवढाच कंपास मध्ये घेऊन इथे मार्क करा. याला पॉइंटला नाव द्या क्यू. आणि मग इथपर्यंत आलं का बघा. इथपर्यंत करा आधी.
आला तिथपर्यंत. आता काय करा, पी आणि क्यू पासून अशी आता या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन स्केलच्या मदतीने काढा. 2 पॉइंटच्या मधून जाणारी लाईन तुम्हाला काढता येते स्केलच्या मदतीने. या 2 पॉइंटच्या मध्ये स्केलच्या मदतीने काढता येते नाही. ड्रॉ केलात का बघा बरं लाईन. या लाईनला नाव द्यायचं आता यम. या लाईनला नाव द्यायचं यम. अँड दिस लाईन यम इज पॅरलल टू लाईन यल. दिस पॅरलल लाईन यल पॅरलल टू लाईन यल. राईट. इथपर्यंत किती जणांनी ड्रॉ केले, हे सर्वांचं किती जणांचं ड्रॉ करून झाले सांगा बरं मला. हे सर्वांचं किती जणांचं ड्रॉ करून झालं. 1 2 3 4 5 6 7 10. 9. व्हेरी गुड. 9 10. व्हेरी गुड. राईट. आता आपलं आजचं काम काय आहे बघा. आजचं काम काय आहे, हे 2 तर ड्रॉइंग तुमच्याकडे झाल्या. ह्या 2 ड्रॉइंग तुमच्याकडे काढलेल्या आहेत. ह्या 2 ड्रॉइंग तुमच्याकडे काढलेल्या आहेत. राईट. आता आजचं काम काय आहे पहा, लक्ष द्या. आजचं काम काय आहे, हे 2 एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचे. उद्या तर मी सांगणारच आहे. लगेचच आणि ग्रुपवर पोस्ट करायचं. हे आणि हे ग्रुप चालू करतो मी. ग्रुपमध्ये काय की दुसरे काही मेसेज येतात, कोणाचे चुकून येतात, कोणी टाकतात. त्यामुळे मी ग्रुप लॉक करून ठेवत असतो. सर्वच ग्रुप लॉक करून ठेवत असतो. तर मी अनलॉक केल्यानंतर ह्या 2 डायग्राम असल्या पाहिजे तुमच्याकडे. आधीच्या 2 आता क्लासमध्ये झालेल्या आणि ह्या जर तुम्हाला लगेचच करायचंय. मी 15 मिनिटाचा वेळ का देतोय बघा. मला क्लास घेऊन इथं लगेच पुढचं काय शिकवत नाही मी. आता जे सांगितलंय ते तुम्ही लगेच करणं खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आता याच्यामध्ये ही जी आहे ती मेथड 1 ने करायचंय आणि हे जे आहे ते मेथड 2 ने करायचंय. बघा, मेथड 1 आणि मेथड 2 इथं काही मेथड सांगितलं नाही, पण आपण काय करणार आहोत, मेथड 1 आणि 2 हे मेथड 1 ने करायचंय, हे मेथड 2 ने करायचंय. लक्षात आलं. दोन्ही मेथडने. आणि मग आता लगेच करणं खूप गरजेचं आहे. क्लास नंतरचा जो टाइम भेटतो आपल्याला तो युटिलाइज करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सो everyone will do these problem. If there is any problem, ask me in tomorrow's lecture. मला वाटते की काय अडचण नसायला पाहिजे. तरी असली तरी तुम्ही विचारू शकता. परत एकदा मी रिवाइज करतो बघा. परत एकदा वाटलं तर मी परत एकदा रिवाइज करतो, म्हणजे आपल्याला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही अडचण येऊ नये. पहिल्या मेथड मध्ये काय केलं बघा. पहिल्या मेथड मध्ये काय केलं, एक लाईन ड्रॉ केली, बाहेर साईडला एक पी पॉइंट घेतला. हे तर दुसऱ्या पण मेथड मध्ये एवढं करायचंय. पण पहिल्या मेथड मध्ये काय केलं, मग एक स्क्वेअर सेट असा ठेवला ज्याची खाली लाईन अशी बरोबर खालीच्या लाईनवर आणि हे पॉइंट या लाईनवर असला पाहिजे. आणि दुसरा सेट या साईडला हा पी पॉइंट असला पाहिजे बरोबर, आणि ही लाईन आणि ही लाईन अशी मिक्स झाली पाहिजे. देन इफ वी ड्रॉ दिस लाईन देन these 2 lines are parallel. ही झाली मेथड 1.
आणि मेथड सेकंड काय आहे बघा, परत एकदा की मी काय केलं की एक लाईन ड्रॉ केली, बाहेर एक पॉइंट पी घेतला, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केली, दुसरा एक पॉइंट घेतला, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, आणि इथे जेवढा पॉइंट घ्यायचा तेवढाच इथे पॉइंट घ्यायचा आणि या दोन पॉइंट मधून जॉईन करायची. आता मी या दुसऱ्या मेथडसाठी ट्रिक काय सांगणार आहे, अशी लाईन ड्रॉ केली की आधीच पी पॉइंट घेऊ नका तुम्ही, अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा, अशी एक परपेंडिक्युलर लाईन करा, आणि इथे पण तेवढ्याच अंतरावर मार्क करा, इथे पण तेवढ्याच अंतरावर मार्क करा, आणि मग परपेंडिक्युलर काढा, तुमची परफेक्ट परपेंडिक्युलर लाईन येणार. बघा मेथड 2 मध्ये शॉर्टकट काय सांगितलं मी, मेथड 2 मध्ये शॉर्टकट काय सांगितलं, ड्रॉ दिस लाईन, draw two perpendicular lines, right? Take a point P here, and this distance mark same distance as here, take a point Q, and then finally draw the line between these two, right? अशी लाईन ड्रॉ करायची. क्लिअर आहे का? आता लेक्चर झाल्या सर्वजण ट्राय करतील आणि ग्रुपवरती पोस्ट करतील. Okay, so bye everyone, we will meet in tomorrow's lecture. Have a great day. Bye bye. Okay, I am ending meeting, you can leave meeting. Bye bye.